आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। सध्या नाताळची धूम अवघ्या देशभरामध्ये दिसते। खरं तर नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांसाठी महत्त्वाचा सण। देशात नव्हे अवघ्या जगामध्ये हा सण उत्साहात साजरा होतोय। मुंबईमध्ये सुद्धा सध्या नाताळचा उत्साह दिसतोय। मुंबईमधल्या माउंट मेरी परिसरामध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती अनुयायांची गर्दी आहे। सगळ्या परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि या परिसरामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पूर्ण जगभरात ख्रिसमस सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईत सुद्धा अशाच पद्धतीने हा सण साजरा केला जातोय। आता मी माउंट मेरी या परिसरात आहे। माउंट मेरी परिसर जर आपण पाहायला गेला तर विद्युत रोषणाई या सगळ्या परिसरात करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक आणि नयनरम्य अशा पद्धतीची विद्युत रोषणाई चर्चवरती करण्यात आलेली आहे। माउंट मेरी चर्च गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे, त्यामुळे प्रार्थना ही समोरच्या मैदानात होणार आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अनेक जण मुंबईकर येताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतील सर्वच चर्चवरती अशा पद्धतीची विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो। मोठ्या संख्येनं ख्रिस्ती समाज जो आहे हा घराबाहेर पडलेला असतो। भेटवस्तूंची एकमेकांना दिल्या जातात। वेगवेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा संदेश जे आहेत हे या सणादिवशी दिले जातात आणि एक वेगळ्या पद्धतीनं हा सण उत्साहात हा सण साजरा केला जातो। मुंबईत अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी माउंट मेरी आहे या ठिकाणी सुद्धा फक्त ख्रिस्ती समाज नाही तर सर्व धर्मीय लोक या ठिकाणी येत असतात आणि हा सण एकत्रपणे साजरा करत असतात। तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। रात्री 12 वाजता प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक माउंट मेरी या परिसरात येत असतात आणि अनेक जण ही विद्युत रोषणाई आपल्या कॅमेरामध्ये टिपताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे माउंट मेरी हा सगळा परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।